नमस्कार, मी डॉक्टर धनंजय देशपांडे, ग्लोबल सायबर क्राईम हेल्पलाईन नॅशनल अवॉर्ड विनर, डिजिटल हिरो ऑफ द इयर नॅशनल अवॉर्ड विनर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट सायबर अवेअरनेस फाउंडेशन महाराष्ट्र राज्य. एक नवीन प्रकारचा सापळा सायबर फ्रॉडमधला मी तुम्हाला सांगण्यासाठी आज आलेलो आहे. झालं असं की परवा माझ्या मित्राचा फोन आला आणि तो म्हणत होता की त्याच्या मुलाचं बँक खातं फ्रीज करण्यात आलेलं आहे आणि पोलिसांच्याकडनं त्यांची चौकशी सुरू होतीये. का तर त्या खात्यातनं काही बेकायदेशीर व्यवहार झालेले आहेत असं म्हणून. मी याची नीट बारकाईनं माहिती घेतली तेव्हा माझ्या लक्षात हा नवीन प्रकारचा सापळा लक्षात आला सायबरचा. तो तुम्हाला मी आता सांगतो. होतं असं की तुमची मुलं शहरामध्ये उच्च शिक्षणासाठी राहत असतात. त्यांना दर महिन्याला लागणारे पैसे तुम्ही बँक थ्रू पाठवत असता पालकांना. कधी कधी पण असं होतं की थोडेसे पैशाचं शॉर्टेज मुलांना होतं. मग अशी ज्या अडचणीतली मुलं आहेत त्या मुलांना हेरून हे सायबर भामटे त्यांना चक्क ऑफर देतात की आम्ही व्यावसायिक आहोत असं भासवून सांगतात की आम्ही व्यावसायिक आहोत आणि टॅक्सच्या मधनं थोडंसं आम्हाला सवलत मिळावी म्हणून आम्ही बँकेचं ट्रान्झॅक्शन एका खात्यात न ठेवता 2-3 खात्यातनं करणार आहोत. तर तुमचं खातं जर आम्हाला तुम्ही एक महिनाभर वापरायला दिलं तर त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला एक मेहनताना म्हणून एक 10,000 रुपये देऊ शकतो. पण एक महिनाभर फक्त आम्हाला खातं वापरायचं, जास्ती नाही. आणि मग मुलं त्या 10-5 हजाराच्या लालसेपोटी त्यांना होकार देतात आणि त्यांचं अकाउंट, बँक अकाउंट त्या भामट्यांना चालवायला देतात. म्हणजे काय, थोडक्यात तुमचं सगळंच त्यांना माहिती देऊन टाकतात. आणि ते भामटे लोक पण तुम्हाला 10,000 रुपये देतात सुरुवातीलाच आणि तुमचा विश्वास संपादन करतात. मग नंतर काय करतात, त्या खात्यामध्ये ते लोक बाहेरून सायबर फ्रॉडमध्ये दुसऱ्यांचे लुटलेले पैसे किंवा बेटिंगवरनं जिंकलेले पैसे, नंबर 2चे सगळे व्यवहारचे पैसे या तुमच्या खात्यात आणून टाकतात आणि तिथनं विड्रॉल करून घेतात. म्हणजे ते झालं कायदेशीर तुमच्या खात्यातनं, म्हणजे तुमच्या पालकांना तुमच्या मुलाच्या खात्यातनं विड्रॉल दिसतं सरकारी नोंदणीनुसार. आणि मग एक 8-15 दिवस झाले त्या भामट्यांचं काम संपलं की ते गायब होतात. तुमच्या मुलाला जसं कॉन्टॅक्ट केला होता तो कॉन्टॅक्ट बंद केला जातो, ब्लॉक केलं जातं तुमच्या मुलाच्या नंबरला. तुम्ही त्यांना ट्रेस आउट करू शकत नाही कारण हे भामटे म्हणजे फेसलेस असतात. त्याच्यामुळे त्यांना पकडणं पण मुश्किल होत असतं. तर मध्यंतरी बघा, जनधन योजनेच्या अंतर्गत डिमॉनिटायझेशन झालं तेव्हा गरिबांच्या खात्याचा उपयोग अनेक लबाड श्रीमंतांनी करून घेतला होता पैसे वाचवण्यासाठी. तसाच प्रकार पण आता भामटे लोक करतायत. तुमच्या गरीब म्हणजे मुलांच्या अडचणीचा फायदा घेऊन ती लोक खात्याचा गैरवापर करतायत आणि स्वाभाविक आहे तो पैसा ज्या गैरमार्गाने आलेला असतो, आरोपी शोधण्यासाठी ते शोधत जेव्हा तुमच्या मुलाच्या बँक खात्यापर्यंत येतं प्रकरण, तर साहजिक आहे तुमचं मुलाचं बँक खातं ब्लॉक केलं जातं आणि चौकशी सुरू होते. अननेसेसरी मनस्ताप होतो 2-5 हजार 10,000च्या लालसेपोटी. तर मंडळीनो, सावध राहा. अशी कुठल्याही गोष्टीसाठी तुमचं खातं कोणालाही वापरायला देऊ नका. मित्रांनो, तुम्हाला गरज असेल तर घरच्यांशी थेट संपर्क साधा आणि त्यांच्यातनं मार्ग सोडवा. पण 2-5 हजारासाठी स्वतःचं कॅरेक्टर, स्वतःचं लाईफ बर्बाद करू नका. सावध राहा, सुरक्षित राहा. मी येतोच परत नवीन टिप्स घेऊन.